अंदर यासीन भाई, आइए शुरुआत करते हैं आपके साथ। धन्यवाद। एडवोकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन विपक्ष RM सप्लायर्स झिराड या दोन संघादरम्यान आपण सेकंड सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत। टॉस जिंकला होता, नाणेफेकीचा कौल हा एडवोकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले, ते म्हणजे RM सप्लायर्स झिराड या संघाला। दोन्हीही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। दोन्हीही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, फार मौल्यवान आहे। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 1-2 ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळेच MD वॉरियर्स थर्ड हा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला आणि अगदी निसटता विजय भोसले वॉरियर्स तेरोंडा या संघाला प्राप्त झाला आणि त्या संघाचं आपण अभिनंदन करूया। परंतु हा सामना सुद्धा तशाच प्रकारचा अगदी काटेकी टक्कर होईल, अगदी तुल्यबल दोन्हीही संघांची ताकद आपल्याला इथे पाहायला मिळते। दोन्हीही संघांमध्ये एकापेक्षा एक मोठे खेळाडू, गाजलेले आणि नामवंत खेळाडू, नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। तर वळणार आहोत आपण मैदानाकडे। अजूनही सकाळचे 5:15 झाल्यानंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटचे रसिक या सामन्याचा आनंद घेतात। त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। सन्माननीय छोटम सेठ आणि त्यांचे सर्व समिती मेंबर्स आणि महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मैदानाकडे। चलिए दोस्तों, फिर से एक बार तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। पहली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज अबू के बल्ले से पहली गेंद थी, उसके बावजूद उन्होंने खेला है मास्टर। नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज इस तरह से है तो अंजाम क्या होगा। मगर यहां पे सेंसिबल बल्लेबाजी, अबू ने देखा कि अच्छी गेंदें टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी, उसे ढीले हाथों के साथ कवर क्षेत्र में पुश किया। पुश करो और खुश रहो। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 7 रन। अक्षय के साथ साथी बल्लेबाज हम देख सकते हैं निशांत कड़वे, मैन फ्रॉम मिड़कतखार, द बाइक मैन। पहली मर्तबा स्ट्राइकिंग इन पर अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के तैयार। जी हां, इस मर्तबा स्विच हिट लगाने की कोशिश कर रहे थे, गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी, तकदीर वाले रहे। हालांकि शॉर्ट पॉइंट में फील्डर थे और उस फील्डर के सर के ऊपर से गेंद जाती हुई दिखाई दी, मगर कैच लपकने का मौका नहीं था। और इसी के साथ यहां पे अपना अकाउंट ओपन किया है निशांत कड़वे ने। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन। पहला ओवर यहां पे प्रगति पर पहला ओवर लेके आए हैं रत्नाकर मोकल। मैंने कहा था कि ये हशिवरा के गांव को मिला हुआ ये रत्न है। जी हां, मगर इस मतलब अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज अबू के सामने गेंदबाजी करना एक चुनौती होती है, एक चैलेंज होता है और उसे स्वीकार किया है रत्नाकर मोकल ने। इस खिलाड़ी ने अलीबाग चैंपियन ट्रॉफी में 2 मर्तबा अपने नाम हैट्रिक की थी, हैट्रिक पा ली थी। और उसी के साथ फकीरपाड़ा में एक टूर्नामेंट हुआ था, वहां पे भी उन्होंने 2 मर्तबा हैट्रिक अपने नाम की थी। वही है रत्नाकर मोकल। इस मर्तबा चकमा दिया था, बहुत ही बढ़िया गेंद थी, स्लोवर 1 गेंद थी। गेंद के ऊपर अपनी उंगलियों को फेरा था, पेस को निकाल दिया था और बल्लेबाज को चकाती हुई गेंद सीधा विकेट कीपर प्रसाद के हाथों में। मजेदार मैच, झन्नाटेदार ये मैच। जी हां, तेज तर्रार गेंद, मगर वाइड यॉर्कर करने का प्रयास, उसे खेला है कवर के क्षेत्र में। बहुत ही बढ़िया फील्डिंग कवर में और अच्छा थ्रो भी देखने को मिला और इसी वजह से बल्लेबाजों के पास मात्र 1 रन लेने का यहां पे मौका था। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है और 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अक्षय खेल रहे हैं 8 रन बनाकर, जबकि निशांत खेल रहे हैं 1 रन बनाकर। स्ट्राइकिंग एंड पर निशांत फिर से एक बार सामना करेंगे रत्नाकर मोकल का।
खराब गेंद, स्लोवर वन गेंद थी और उसे हुक किया है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। और अंपायर जी ने अब यहां पे तीसरे अंपायर को पुकारा है, दावत दी है, इनवाइट किया है। क्या ये गेंद नो बॉल थी? जी हां, डिसीजन पेंडिंग है और थोड़ी देर के बाद यह फैसला आएगा हमारे टीवी अंपायर के जरिए से। और इसी बीच मैं फिर से एक बार सारे समिति मेंबर्स, उसी के साथ ड्रीम्स क्रिकेट के सारे टेक्नीशियंस, कौस्तुभ पाटिल, अनिरुद्ध वर्तक और उनके कैमरामैन परेश पालकर और हमारे ड्रोन के पायलट सुजल किणी और ये सारे जो टेक्नीशियंस हैं, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। बहुत ही बढ़िया यहाँ पे उन्होंने कवरेज किया है इस प्रतियोगिता का, प्रसारण, प्रचारण और उसके साथ ब्रॉडकास्टिंग करने का जो अंदाज है उनका, वो बहुत ही लुभावना। ड्रीम्स क्रिकेट अलीबाग, अगर इस चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। डिसीजन पेंडिंग है, थोड़ी देर इंतजार करना होगा। बहुत ही गौर से, बहुत ही फिक्र के साथ ये देखा जा रहा है। और इसी के साथ वीडियो एडिटर लवेश घरत अर्थात डीजे मास्टर भी है वो, और इसी के साथ यहाँ पे एक वीडियो एडिटर के हैसियत से काम कर रहे हैं। जी हाँ, ये देखिए, देखा जा रहा है कि फुल टॉस गेंद तो थी मगर क्या ये वेस्ट आउट के ऊपर थी। और बहुत ही गौर के साथ देखने के बाद नो बॉल करार दिया है। नो बॉल के रूप में 1 रन और उसी के साथ जो बल्ले से छक्का आया था, कुल मिला के 7 रन मिलेंगे। ये भेंट के रूप में, सौगात के रूप में एक सुनहरा मौका आया है बल्लेबाज के पास फ्री हिट खेलने का। आम तो आम और गुठलियों के भी दाम। इस सत्ते के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 17 रन स्कोर कार्ड पर। हालांकि रत्नाकर मोकल इस तरह से महंगे साबित नहीं होते, मगर आज रत्नाकर भी महंगे साबित हुए हैं। जी हां, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद थी, उसे मिड ऑन के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑन खाली, लॉन्ग ऑन के ऊपर से भी गेंद सीधा दर्शक दीर्घा में। यह आता हुआ एपीएल सिक्सर। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक ऑब्झर्वेशन केलं ना, तर आरएम सप्लायर झिराड संघाचे जे फलंदाज आहेत ते कोणतंही दडपण न घेताना बॅटिंग करतायत। अगदी विध्वंसक स्वरूपाची बॅटिंग प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी केली आहे। आणि आता जर आपण पाहिलं, रत्नाकरने काही चांगले चेंडू सुद्धा टाकले होते, पण लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर या पद्धतीने बॅटिंग झाली आणि त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या षटकांती एक चांगली धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय। यहाँ पे सभी खिलाड़ियों ने एक सपना सजाया है, सपना देखा है कि हमें अलीबाग प्रीमियर लीग जीतनी है और वो 4.5 लाख रुपए की सोने का जो एक मुलामा है, वो ट्रॉफी हमें जीतनी है और उसके लिए यहाँ पे जद्दोजहद जारी है। जेडी फाउंडेशन। और ये पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या आपके स्क्रीन पर 23 रन। अबू नॉन स्ट्राइकिंग एंड पर, स्ट्राइकिंग एंड पर है, हालांकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अबू खेल रहे हैं 8 रन बनाकर, जबकि निशांत खेल रहे हैं 13 रन बनाकर। तूफानी शुरुआत हो चुकी है, बहुत ही जबरदस्त शुरुआत हो चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम के जरिए से। आरएम सप्लायर्स झिराड। जी हां, फिर से एक बार हवा के रास्ते से उस गेंद को खेला है। गेंद धीरे 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 आखिरकार सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार यह आता हुआ एपीएल जो कि अबू के बल्ले से आया हुआ आज। और अभी इस मैच में अबू अलग ही रंग में नजर आ रहे हैं।
जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार उल्टे हाथ से खेला था, घुटने के बल गए थे, तकरीबन बैठकर उस गेंद को खेला है। गेंद डी फाइन लेग सीमा रेखा के बाहर। इस तरह से ये शॉट खेला था। हालांकि ये शॉट कोई भी कोच आपको प्रशिक्षक नहीं सिखा सकता। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद और फिर से एक बार उसका सम्मान किया है। अच्छी गेंदों का सम्मान करे, खराब गेंदों का समाचार ले। इसी मूल मंत्र के साथ, इसी बेसिक प्रशिक्षण जो दिया जाता है उसी के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत ही जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी हो रही है। स्पेशली अबू की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि मात्र 7 गेंदों का सामना किया है अबू ने, और जिस तरीके की बल्लेबाजी के लिए जाना जाता है ये खिलाड़ी आज वही रंग में और वही रूप में नजर आ रहा है। इस बीच निशांत कड़वे स्ट्राइकिंग एंड पर 34 रन स्कोर कार्ड पर बहुत ही तेजी के साथ रनों की संख्या सनसेक्स की तरह ऊपर की तरह उछल रही है। जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी, पिंटिया की वापसी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को हालांकि खेलना चाहते थे मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और बैक टू द बॉलर खेला था उस गेंद को। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी है। पिंटिया फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर। जी हाँ, अच्छी गेंद, जबरदस्त गेंद है, पिंटिया की शानदार वापसी। क्योंकि इस तरह के सिचुएशन को हैंडल करना हो तो आपके पास एक्सपीरियंस चाहिए, उसी के साथ दिल मजबूत होना चाहिए। क्योंकि कभी कभी क्या होता है, हमारा दिमाग इस सिचुएशन को देखते हुए हैंग हो जाता है और यहाँ पे ये एक्सपीरियंस ही आपके पास काम आता है। ये खिलाड़ी के पास अनुभव की कोई कमी नहीं है। जी हाँ, मगर इस पर फिर से एक बार इनके उनके स्लॉट में और पहुंचा दिया है उसे पार्किंग प्लॉट में 6 रन के लिए। वाट पाहायची असते तर काही चेंडूंची वाट लावायची असते। या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग पाहायला मिळते। शेअर मार्केटच्या भाषेत हाय रिस्क हाय प्रॉफिट या तत्वावरती होणारे बॅटिंग आपण पाहतोय। निशू आणि अबू यांच्याकडून होणारी आता जबरदस्त आक्रमक फलंदाजी, पॉवर प्ले मध्ये मॅजिकल फिगर मात्र गाठले ती आरएम सप्लायर जिराट संघाने। जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल किया और आसान किया, ठान लिया तो फिर ठान लिया। इन दोनों भी बल्लेबाजों ने ठान लिया है कि हमें फाइनल में प्रवेश करना है, इस मैच को जीतकर अंतिम मैच को भी जीतना है। और इसी पॉजिटिव एटीट्यूड के साथ, उसी अप्रोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 40 रन, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। पहले विकेट के लिए साझेदारी पनपती हुई। जी हां, इसमें दबा गेंद हवा में बहुत देर तक, वहां पे फील्डर मौजूद, जयेश राजभर नहीं छोड़ेंगे और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आरएम सप्लायर्स जिराट को। यासिन सर, आपण पाहिलं ना, हा खेळाडू यंगस्टर आहे आणि पिंट्याला माहिती आहे कोणत्या सिच्युएशनला कोणता गोलंदाज आणायचा। त्याने आपण पाहिलं एक नवोदित गोलंदाजाच्या हाती चेंडू दिला आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाचा जो खेळाडू होता ना त्याला मात्र त्याने बाद केलं। जिंदगी और क्रिकेट तकरीबन मैंने कल भी कहा था कि समसमान रूप से हमें नजर आता है। जिंदगी में भी दुख आते हैं, कभी सुख आते हैं, कभी धूप होती है तो कभी छाव होती है। यहाँ पे भी देखिए धमाकेदार बल्लेबाजी करते करते अचानक अबू बैक टू द पैवेलियन हो चुके हैं। और यही मैं कहूंगा कि जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है और कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। अब यहाँ पे संघर्ष करना होगा गेंदबाजी करने वाली टीम को, क्योंकि 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर।
आहा, ये देखिए, इसे कहते हैं संघर्ष। ओहो हो, कितनी तेजी के साथ उस गेंद पर लपके उस गेंद को फील्ड किया, थ्रो किया। थोड़ी सी देरी हुई, वरना निशांत के लिए यहाँ पे संकट साफ झलक रहा था। जैसे वैसे उस गेंद 1 रन को मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 41 पर, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, मगर प्रीतेश यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम आरएम सप्लायर जिराड मजबूत स्थिति में नजर आ रही है। नो डाऊट, आणि त्यांच्याकडे 10च्या 10 बॅट्समन आहेत, त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल। परंतु येथे मात्र निशूच्या बॅटमधनं फटका चांगला। ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच ऑफ द टूर्नामेंट। प्रेक्षक, हमारे माई बाप प्रेक्षक कितना एंजॉय कर रहे हैं इस मैच को। सुबह का प्रहर है, सुबह के 5:30 हो चुके हैं और हाथ हिलाकर अपनी यहाँ पे मौजूदगी का एहसास दिलाते हुए बहुत बहुत शुक्रिया। क्रिकेट के दीवाने हैं, तब इस मैदान को और इस टूर्नामेंट को भी एक शोभा है। निश्चितपणे, परंतु निशांत पाटील काय कमालीची गोलंदाजी करतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निशांतने सर्वांनाच प्रभावित करणारी गोलंदाजी केली, पण आता बॅटिंग करण्यासाठी कोण जातोय तर ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये सर्वांना इम्प्रेस केलं असा चौलचा बाबू दक्षिकर। केतकीचा मळा, एक छोटा सा गांव, मगर वहां से निकलकर इस खिलाड़ी ने जो जज्बात के साथ गेंदबाजी की है ना, उनकी तारीफ जितनी करे उतनी कम होगी। काबिले तारीफ गेंदबाजी हो रही है। पहली 3 गेंदों में 2 सेट बल्लेबाज को चलता किया है। विकेट, 1 रन, फिर से एक बार विकेट। नाम है निशांत पाटिल। निशांत कड़वे आउट होने के बाद अब यहाँ पे संतोष ढक्षिकर और कैवल्य पाटिल अर्थात विकी नॉन स्ट्राइकिंग एंड पर है। ओहो, जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है, अपने टीम के लिए एक भेंट दी है, एक सौगात दिया है इस खिलाड़ी ने। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 बल्लेबाजों को तो चलता किया है और मात्र 2 रन खर्च किए हैं इन पहले 4 गेंदों में। इस तरह की गेंदबाजी हो सकती है, ये शायद ही किसी ने सोचा होगा। नाम है निशांत। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, शॉट फाइनल की दिशा में कैच था, यश और प्रसाद में टक्कर, मगर गेंद को छोड़ेंगे। नाम प्रसाद कैसा हो सकता है? प्रसाद बिल्कुल नहीं इस मौके को छोड़ेंगे, दोनों हाथों से बटोरा और इसी के साथ इसी ओवर में ये तीसरा झटका। जर अलिबाग प्रीमियर लीग नसती तर या खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळाला नसता, आणि आज या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती 3 अलिबाग तालुक्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांना त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि त्याच्याकडे असलेला कॅलिबर त्याने अत्यंत सुपपणे मैदानावरती दाखवले। पण आता आरएम सप्लायर जिराड संघासाठी एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं। आज केतकीचा मळा टीम के जो प्रेक्षक आए होंगे, उनके गांव के सारे क्रिकेट के दीवाने बहुत खुश होंगे। पहली 5 गेंदों में ऊपरी क्रम के 3 बड़े बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। और देखिए दोस्तों, क्रिकेट का खेल किस तरह से होता है। पहले 2 ओवर में 40 रन आए थे। आहा, फिर से एक बार कड़वी दवाई जड़ में डाल दिया था। वाइड यॉर्कर और प्रयास उनका यहाँ पे सक्सेस होता हुआ। अंतिम गेंद भी यहाँ पे बिंदी आती हुई निशान ने कमाल कर दिया है। इस मैच के ऊपर अपना निशान छोड़ दिया है। नाम है निशांत पाटिल, मैन फ्रॉम केतकीचा मळा। नो डाउट,
निशाने एक वेगळा पद्धतीचा प्रभाव या मॅच वरती सोडलाय, पण दुसऱ्या षटकानंतर आरएम सप्लायर झिराड संघ अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता आणि तो आता मात्र स्ट्रगल करतोय. त्याला याच जोडीने काल दोन्ही मॅच मध्ये तारलं होतं. सुशील आणि बाबू दक्षिकर आता कशी बॅटिंग करणार ना याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. और उसी के साथ निशांत की गेंदबाजी के ऊपर हम नजर दौड़ाएंगे. उनका विश्लेषण देखिए, एक ओवर सिर्फ 2 रन खर्च किए हैं और 3 विकेट हासिल किए हैं और सिर्फ 4 रन खर्च किए हैं. 4 गेंदें डॉट की है. जी हाँ, 1 2 3 4 ये उनका विश्लेषण. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 42 रन. जी हाँ, प्रेक्षक बहुत ही ऊर्जित अवस्था में है, बहुत ही उत्साहित है, अपने चहीते खिलाड़ियों का हौसला बुलंद करते हुए दिखाई दे रहे हैं. इस बीच चौथे ओवर के लिए फिर से एक बार आए हैं पिंट्या पाटिल. पिंट्या पाटिल पहले ओवर में खासे महंगे साबित हुए थे, मगर एक्सपीरियंस उनके पास है. किस तरह से वापसी दिलाई जाती है वो जानते हैं, मगर इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप फिर से एक बार भटकते हुए नजर आए और अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. रनों की संख्या जा पहुंची है 43 रन 3 विकेटों के नुकसान पर. चौथा ओवर यहाँ पे प्रगति पर. 5 ओवर का ये मुकाबला. दोनों नए बल्लेबाज हैं. जी हाँ, फिर से एक बार उसी तरह की कोशिश और वाइड यॉर्कर के ऊपर चकमा दिया है. उस गेंद को जाने दिया था संतोष ढक्शीकर ने, ये समझते हुए कि शायद ये वाइड हो सकती है, मगर परफेक्ट जहां पे यो कोना होता है पॉपिंग क्रीज का, उस कोने का इस्तेमाल किया और वहीं पे गेंद को डिलीवर किया. और ये बिंदी गेंद के साथ बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश. जी हाँ, इसमें तबाह बैकफील्ड पर बहुत ही अच्छा पंच हमें देखने को मिला, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है और इसी वजह से कारपेट के सहारे जाने वाली गेंद वहां पे फील्ड होती हुई और इसी के साथ मात्र 1 रन यहाँ पे मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर. प्रीतेश, 5 ओवर का ये मुकाबला है. अभी भी इस ओवर की 4 गेंदें और उसके बाद 6 गेंदें, यानी कुल मिलाकर 10 गेंदों का खेल बाकी है. 44 रन तो स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बल्लेबाजी करने वाली टीम आरएम सप्लायर झिराड कहां तक पहुंच सकती है? निश्चितपणे प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 65 आला मिळतो आणि 60 प्लस जाणं गरजेचं आहे. तर एक मानसिक दबाव ते ऑपोजिशन वरती दाखवू शकतील, कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्यावेळी 60 प्लस दबाव होतात ना, त्यावेळी कुठेतरी ऑपोजिट संघ दडपणाखाली येतोय. और शायद यहाँ पे कल की तरह आज ड्यू फैक्टर काम नहीं करेगा, ऐसा मुझे भी लगता है, क्योंकि कल बहुत ड्यू थी यहाँ पे. शबनम की बूंदें, औस की बूंदों की वजह से गेंद बार बार गीली हो रही थी, मगर अब यहाँ पे बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं. हालांकि थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल को रोका गया है. गेंद शायद बदल चुके हैं. गेंद में कुछ दिक्कत पेश आई है बल्लेबाजों को, मगर आपके स्क्रीन पर हम देख सकते हैं सुशील नजर आ रहे हैं. सुशील मानी से बिलोंग करते हैं और इस टूर्नामेंट में अपनी टीम को बचाया था इन्हीं दोनों बल्लेबाजों ने. आणि पुन्हा एकदा त्या इनिंगचा रिकेप त्यांना करावा लागेल, ती इनिंग त्यांना आठवावी लागेल. उसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, मगर यहाँ पे प्रफुल्ल पाटिल के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है. इस मर्तबा ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी इस मर्तबा सुशील की, मगर उनके प्लान को पूरी तरीके से पढ़ लिया था प्रफुल्ल पाटिल ने. और इसीलिए दोस्तों, अलीबाग तहसील में जब भी ऑलराउंडर का जिक्र किया जाता है, चोटी के ऑलराउंडर में इस खिलाड़ी का नाम जरूर आता है. वही प्रफुल्ल फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार यार करना चाहते थे, मगर इस मर्तबा लोअर फुल टॉस गेंद. और लोअर फुल टॉस गेंद को प्रीतेश आप सभी जानते हैं कि बड़े शॉट में तब्दील करना इतना आसान नहीं होता, तकरीबन नामुमकिन के बराबर होता है, क्योंकि एक फुल टॉस होती है लोअर फुल टॉस, उसके बाद एक आम तरह की फुल टॉस और उसी के साथ उसके ऊपर यानी कमर के ऊपर वाली बीमर होती है फुल टॉस. मगर यहाँ पे ये लोअर फुल टॉस अगर कारपेट के सहारे नहीं खेलेंगे, उसे हवा के जरिए से खेलने की कोशिश करेंगे तो आउट होने का खतरा हमेशा रहता है. 45 ऑन द स्कोर कार्ड.
जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव में तब्दील किया, मगर डीप में फील्डर तैनात है और इसी वजह से एक रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। लास्ट ओवर में निशांत पाटिल ने जो माहौल यहाँ पे सेट किया था, उसी तरह से उसी मार्ग पर मार्गक्रमण करते हुए प्रफुल्ल पाटिल दिखाई देते हुए अब तक 5 गेंदें डाली जा चुकी है इस ओवर की और मात्र 4 रन खर्च किए हैं। देखिए, इसे कहते हैं कमबैक और इसे कहते हैं क्रिकेट का असली खेल, क्योंकि कब क्या होगा, कैसे होगा, कोई नहीं बता सकता। किसने भी नहीं सोचा होगा और इस मर्तबा फिर से एक बार आखिरकार लॉन्ग ऑफ में बॉन्ड, शायद यश वहां पे मौजूद थे और यश यहाँ पे बहुत ही बेहतरीन कैच लपकते हुए और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। करने वाले खिलाड़ी यश जंगली, मगर कैच उन्होंने पकड़ा है असली। निश्चितपणे पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा आल्यात। आता कमबॅक करावा लागेल। कमाल की गेंदबाजी, सही मायनों में इसे कहते हैं कमबैक, इसे कहते हैं वापसी और यही जज्बात है इन खिलाड़ियों में और इसी वजह से उनके नाम के परचम लहरा रहे हैं। लाजवाब बल्ले गेंदबाजी की है। पहले 30 गज के दायरे में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी का नजराना पेश किया इन बल्लेबाजों ने, मगर उसके बाद अचानक गिरगिट की तरह रंग बदला है इस क्रिकेट खेल ने। अब अंतिम ओवर करने के लिए नए गेंदबाज आए हैं। जयेश राजभर, मैन फ्रॉम हशिवरे, बाएं हाथ के गेंदबाज है, शॉर्ट रनअप से गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। रविंद्र जडेजा की याद ताजा करते हैं गेंदबाजी का एक्शन उनका। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, सही ठिकाने पे। संतोष के पास ज्यादा मौका नहीं था, सीधे बल्ले से खेलना पसंद किया, कारपेट के सहारे। बहुत ही अच्छा ये ऑन ड्राइव हमें देखने को मिला, मगर एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, धीरे धीरे रनों की संख्या आगे सरक रही है। 47 रन ऑन स्कोर कार्ड, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन 4 विकेट के नुकसान पर 5 गेंदें अभी भी शेष। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है, हम देख सकते हैं किशोर पाटिल नौखार से बिलोंग करते हैं। हालांकि इस प्रतियोगिता में बल्लेबाजी करने का ज्यादा मौका नहीं मिला, मगर जैसे ही मौका मिला, मौके पर छक्का आता हुआ मिड विकेट सीमा रेखा के बाहर सीधा दर्शक दीर्घा में यह आया एपीएल सिक्सर। यासिन सर, मच निडेड षटकार आपण म्हणू शकतो या षटकाराला, कारण कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन झाला होता ना, तो कॉन्फिडन्स आता मिळेल ऑरेंज सप्लायर झिराड संघाला या षटकारानिशी। ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, अगदी गोळीच्या वेगाने त्याने सीमा रेषा पलीकडे किशोरच्या बॅट मधना आणखीन एक क्रॅकिंग ड्राइव्ह। शानदार ये कवर ड्राइव था, गेंद दनदनाती हुई गोली की रफ्तार से सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। जी हाँ, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक खेल दिया है। जी हाँ, पहले ऐसा लग रहा था जाएगी या नहीं, मगर ये गेंद गई है सीधा स्टैंड में। 6 रन के लिए किशोर ऑन द फायर। यासिन सर, अगदी देवासारखा किशोर आरएम सप्लायर झिराड संघाच्या मदतीला धावून आलाय और उनकी बल्लेबाजी देखते हुए यहाँ पे शोर मच चुका है, क्योंकि बल्लेबाज है किशोर। ते म्हणतात ना, लाईफ मध्ये
तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुमच्या हातावर रेषा असून चालत नाही, त्यासाठी तुमच्या मनगटामध्ये ताकद असावी लागते आणि मनगटामध्ये तीच ताकद आणि तो जोर किशोर पाटील मैदानावरती दाखवून देत असताना कमाल कर दिया है किशोर ने। देखिए अचानक इस मैच का फिर से एक बार रुख अपनी तरफ उन्होंने सरका दिया है, क्योंकि लगातार 2 ओवर, लास्ट 2 ओवर थे वहां पे रनों को सुखा दिया था, मगर इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक, 2 छक्के और 1 चौका में देखने को मिला और इसी वजह से फिर से एक बार रनों की संख्या ने हाई जंप लगाई है। रनों की संख्या जा पहुंची है 63 रन, 63 रन स्कोर कार्ड पर लग चुके थे और आपने शेयर किया था कि कम से कम 60 प्लस यहाँ पे करने होंगे और 60 प्लस तो यहाँ पे हो चुके हैं। हाँ, इस मतबा अपने लाइनर लेन पर लौटे हैं, रन चुराना चाहते थे और ये रन हो जाएगा, क्योंकि बहुत ही बढ़िया ये थ्रो होने के बावजूद उन्हें गैदर नहीं कर पाए, कलेक्ट नहीं कर पाए और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। 1 रन यहाँ पे मुफ्त का मिलता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 64 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब अंतिम में 1 गेंद आना बाकी है। आहा, बहुत ही बढ़िया गेंद और इसी के साथ ये अंपायर जी ने उंगली को आसमान में बुलंद कर दिया है, आउट करार दिया है। देखते देखते 5 ओवर की समाप्ति, पहली पारी का अंत यहाँ पे होता हुआ 64 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 65 रनों की जरूरत। पूरी प्रतियोगिता में एकमात्र स्टंपिंग आप सभी ने देखा है और वो स्टंपिंग किया है प्रसाद पाटिल ने और इसीलिए अलीबाग के सर्वश्रेष्ठ विकेटकीपर और बल्लेबाज के रूप में इस खिलाड़ी को पहचाना जाता है। देखिए आपके स्क्रीन पर मैच समरी दिखाई जा रही है। रत्नाकर मोकल ने 1 ओवर किया, 23 रन खर्च किए और उसी के साथ प्रफुल्ल पाटिल ने 2 ओवर में 21 रन खर्च किए और 1 विकेट अपने नाम किया है। निशांत ने 1 ओवर किया था और मात्र 2 रन खर्च किए थे। उसके बाद प्रफुल्ल फिर से एक बार आए और प्रफुल्ल ने सिर्फ 4 रन खर्च किए और अंतिम ओवर में जयेश राजभर ने 18 रन खर्च किए हैं। तो चलिए दोस्तों, दूसरे पारी में इस मैच का आंखों देखा हाल आपके सामने सुनाने के लिए, रखने के लिए मैं दावत देना चाहूंगा, मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे काबिल दोस्त और पूरे महाराष्ट्र का बुलंद आवाज चंदू शेट्टे सर के पास। धन्यवाद। हॅलो, बघा ना, काही प्रेक्षक आहेत ते निखिल कवळेसाठी या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। निखिल कवळे साठी या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आले आहेत। काही नाचतायत, काही जयघोष करतायत आणि खऱ्या अर्थानं या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आनंद लुटतायत। हे कौतुक असेल आणि आपण पाहतोय भोसले वॉरियर्स तेरोंडा संघ फायनल मध्ये गेलेला आहे आणि दुसरा संघ कोणता असेल स्क्रीनवर आपण पाहू शकता। अतिशय चांगली एडिटिंग dreamscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय RM सप्लायर संघाने अंतिम क्षणामध्ये चांगली या ठिकाणी बॅटिंग केली होती, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही। सेकंड इनिंग कडे आपण वळतोय, जिथे प्रफुल्ल पाटील पिंट्या आलाय आणि त्याच्या समवेत मृणाल वर्सोलकर। या दोघांकडे चांगली शैली आहे फलंदाजी करण्याची। प्रफुल्ल पाटील पिंट्या याला तुम्ही ओळखताच, त्यानंतर आताच्या सध्याच्याच काही दिवसांमध्ये पॉप्युलर झालेला खेळाडू मृणाल वर्सोलकर, या खेळाडूने सुद्धा मागील काही दिवसांमध्ये आपल्या चांगल्या खेळाने अलिबागकरांची मनं जिंकलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्माननीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 चं आयोजन पाहतोय। सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय, जिथे इक्वेशन आहे 30 चेंडूंमध्ये 65 धावांचं। आता 13 ची सरासरी कायम राखावी लागेल। रिक्वायर्ड रन रेट 13 चा अपेक्षित आहे,
JD फाउंडेशन आपण पाहतोय RM सप्लायर्स विरोधामध्ये या ठिकाणी खेळत आहेत. कोणता संघ जिंकेल ही उत्कंठा मनाला लागलेली आहे. परंतु पहिल्या सत्रामध्ये निशांतने चांगली गोलंदाजी केली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये किशोरने 2 मोठे स्ट्रोक खेळले आणि खऱ्या अर्थाने धावसंख्येला थोडीशी चालना दिली होती. समस्त आपण पाहतोय अलिबागचा प्रेक्षक समुदाय आपण पाहतोय, जिथे महिला वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, वयोवृद्ध सुद्धा लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने अलिबाग प्रीमियर लीगचं हे यश असेल याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व छायाचित्रण केलं जात आहे. संपूर्ण 12 कॅमेरे आहेत या स्पर्धेमध्ये. एवढं लाईव्ह मोठं स्टेज आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहे. आमचे सर्व कॅमेरामन्स या ठिकाणी आहेत, आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पुन्हा एकदा वळतोय या मॅचकडे. 30 चेंडूंमध्ये 65 धावांची सर गरज आहे. कशा रीतीने या मॅचकडे तुम्ही पाहताय? एक मिनट रुक रहा हूं मैं यहां पर. मॉर्निंग का मैच चल रहा है. एक जोरदार जयकार लेते गणपति बाप्पा. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे आपण मात्र या ठिकाणी चाललेलो आहोत. विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 65 धावांची आवश्यकता. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. एका बाजूला ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत असणारा हा संघ पाहिला मिळतोय बॅटिंग साठी, तर दुसऱ्या बाजूला RM सप्लायर्स जिराड यांच्यामधील सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेचत असताना या मॅच मध्ये काय होईल याची नांदी पहिल्याच बॉलवर दिलेली आहे. पाहूयात. एक मोठा स्ट्रोक खेळा मृणाल इनफॉर्म बॅटर आहेत. यावेळेला दुसरा लगातारचा दुसरा हा देखील जाईल सीमा रेषा पार. षटकार. मास्टर अजहरुद्दीनच्या बायोग्राफीवर एक मूवी आला होता, त्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, तू मुझसे बोलेगा तो कुछ नहीं होगा, अगर तेरा बल्ला बोलेगा तो सारी दुनिया को सुनना पडेगा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके. एक आला मिड विकेटच्या दिशेला, दुसरा आला लॉंग ऑनच्या दिशेला. मृणाल वर्सोलकर स्क्रीनवर पाहू शकता. या खेळाडूने केसांना थोडासा कलर लावलाय आणि स्वतःची शायनिंग बॅटिंग या APL मध्ये या ठिकाणी दाखवत असताना लगातारचे 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवत असताना मात्र या ठिकाणी खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशनची. दुसऱ्या बाजूला RM सप्लायर जिराड टीमला कमबॅक करावं लागेल. काशीकेशला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, कारण क्रिकेट म्हणजे केवळ सुरुवात नाही, शेवट सुद्धा असतो आणि इकडे कमबॅक करावं लागेल. यावेळेला आपण पाहू शकता तुमच्या बराचसा बाहेरचा बॉल होता, गती कमी होती आणि टप्पाही थोडासा बाहेर टाकला, रिचेबल नव्हता. तिकडनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाजांचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. प्रफुल्ल पाटील म्हणजेच पिंट्या आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मृणाल ही वर्सोलकर ही जोडी अख्ख्या स्पर्धेमध्ये जमली आहे आणि खूप चांगली सलामी दिली आहे, परंतु गोलंदाज देखील तेवढेच चांगले आहेत. यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल ओ त्या ठिकाणी मात्र नामी संधी होती, परंतु कॅच नाही होऊ शकले. अशा प्रकारच्या कॅचेस होणं देखील गरजेचं असतं, परंतु कॅच सुटली. बघा ना, क्रिकेट इज ऑल अबाउट बेसिक. गोलंदाज जेव्हा धावत येतो तेव्हा फिल्डरने आपले पाय हलवायला हवे असतात. या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॉल मारल्यानंतर तिथे धाव घेतली, परंतु तिथे मात्र प्रॉपर कॅच पकडता जज करता आली नाही आणि तिथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. प्रफुल्ल पाटील पिंट्या स्ट्राईक एंडवर आलाय. ओ यावेळेला जबरदस्त एफर्ट्स. मागील बॉलवर चूक झाली, परंतु लगेच दुरुस्त केली आणि काय अफलातून झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे.
अनुभवातून तुम्हाला तुमच्या चुका कळत असतात आणि चुकातून तुम्हाला अनुभव मिळत असतो. याच गोष्टीचं प्रत्यक्षिक मागील 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळालं. मागील चेंडूंवर चूक झाली, दुसऱ्या चेंडूवर चूक सुधारली, परंतु पिंट्या पाटील सारखा महत्वाचा फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालाय. जेडी फाउंडेशन संघाला लागलेला महत्वाचा एक धक्का लागलेला आहे. काय सांगाल याबद्दल? पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ही सुरुवात होती आणि त्यानंतर गोलंदाज आशिकेशने काय कमबॅक केलंय. जरी या ठिकाणी मृणालची काय सुटली असेल तर काय अफलातून झेल पकडलाय या ठिकाणी. म्हणजे मोठा मासा स्वस्तात गळायला लागला आणि तिकडे जर पाहिलं तर थोडासा दबाव क्रिएट होऊ शकतो, परंतु 65 ची मॅच आहे. पहिल्या 2 बॉलवर आलेले षटकार, ही मॅच देखील तेवढीच जबरदस्त होईल हेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल, परंतु तिकडे एक गली झोन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 13 झालेली आहे. या स्पर्धेमध्ये सगळं काही कौतुकास्पद पाहायला मिळालं. जेपी पॅनलचे पंच म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत असे जय पवार सर आणि त्यांचं पॅनल पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून निवेदक म्हणून अगदी खूप चांगलं काम, म्हणजे गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा, अगदी कॉर्पोरेटच्या स्पर्धा देखील ज्यांना करताना पाहतो तर ते धनंजयजी कुलकर्णी सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक युवा परंतु याच परिसरातील अगदी उत्तम उत्कृष्ट असे निवेदक अंकुर घरत यांना देखील आज आपण, आणि पैलवान देखील आहेत, कुस्तीपटू आहेत, त्यांना देखील या ठिकाणी आपण ऐकलं. आणि माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर आमची संपूर्ण टीम, मग कपिलजी आज खूप छान समालोचन त्यांचे पाहायला मिळालं, प्रितेशजी आहेत आणि आमचे सिनियर समालोचक म्हणजेच अगदी या ठिकाणी यासिन मर्चंट सरांचे कौतुक करावं लागेल. आता एवढा काही या कॅमेऱ्याचा खौफ निर्माण झालेला आहे. आता असं नाही, आता असं म्हणत असेल सो मत बेटा वरना कॅमेरा आ जाएगा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मजेशीर किस्से मैदानामध्ये होत आहेत आणि या गोष्टी घडायला सुद्धा हव्यात. 13 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतो. एका विकेटचं पतन झालंय. चांगलं कमबॅक हशिकेश माळीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकणारा मृणाल वर्सुलकर स्ट्राईक एंडला आहे. रितेश म्हात्रे या कंजूस गोलंदाजाचं आता आगमन झालेलं आहे. येस, इकडे थोडंसं प्रमोशन पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये जर पाहिलं ते 4थ्या षटकात आले होते. यावेळेला आपण पाहू शकता 2ऱ्या षटकात त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि कॅमेऱ्याचा रूल्स आपल्या कॉमेंट्री बॉक्स सुद्धा लागू आहे, लक्षात घ्या. जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला उडवलाय बॉल कव्हरच्या क्षेत्रात आणि तिकडे पाहू शकता आपण आणखीन एक विकेट. सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी RM सप्लायर झिराड करताना पाहायला मिळत आहेत. रितेश खऱ्या अर्थाने या स्पर्धेत की फॅक्टर राहिलेले आहेत. महत्वाची विकेट. हिलेले आहेत. लहू के आग में जलाना है मुझे, पूरी दुनिया को कुछ कर दिखाना है मुझे. आपण पाहतोय रितेशची गोलंदाजी. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आबुती ते तैनात होता. अफलातून रित्या या ठिकाणी कॅच पकडली. सेलिब्रेशन पाहतोय आपण रितेश आणि संपूर्ण RM सप्लायर झिराड संघाचं. एकच गोष्ट मी सांगेल की परिस्थिती काही असू दे तुम्ही घाबरायचं नसतं, खंबीर राहायचं असतं. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर देखील हा संघ अगदी पेटून उठला आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. परंतु दुसरा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन हा संघ देखील तसाच पाहायला मिळतोय. आमच्या कॅमेरामनचं मात्र कौतुक करावे लागेल. कोण म्हणतं IPL चेच कॅमेरे सगळीकडे फिरत असतात, त्याच्याही पेक्षा या ड्रीम्स क्रिकेटने तर रेकॉर्डच केलाय आज. आज ना खऱ्या अर्थाने चंदू शेट्टी सर तुम्ही आलात, आमच्यासोबत समालोचन करतायत, खूप मजा येते. पण तो ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून जी संपूर्ण टीम कॅमेरामन आहेत ना, खऱ्या अर्थाने खूप सुंदररित्या या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांना जागे करतायत आणि मंत्रमुग्ध सुद्धा करतायत. जे झोपलेले आहेत ते या ठिकाणी थोडेसे निराश होत आहेत, परंतु जे जागे आहेत ना ते त्याचा आनंद सुद्धा लुटत आहेत. पहा, ते कॅमेरे फक्त संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत दाखवलं. यांनी संध्याकाळ दाखवली, रात्र दाखवली, मध्यरात्र दाखवली, पहाट देखील दाखवली, थोड्या वेळाने सकाळ देखील दाखवतील. आणि त्यामुळे कॅमेरामनचं आमच्या कौतुक करावलं. बऱ्याचदा काय होतं की सगळ्यांचं काम लक्षात येतं, कॅमेरामनचं कोणाला लक्षात येत नाही.
ओ हो, इकडे आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता दबाव रितेश वाढवताना पाहायला मिळतात. रितेश गोलंदाजी वेगात नाही करत आहे, परंतु अचूक टप्प्यावर करतायत आणि त्यांची ती टप्प्यावरची गोलंदाजी मात्र फलंदाजांना अडचणीत आणताना पाहायला मिळत आहेत. आताचा लेन बॉल देखील खूप प्रभावित करताना पाहायला मिळाला. यावेळेला देखील आपण पाहू शकता बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. पाहूयात आणि अखूट टप्प्याचा बॉल होता. इकडे चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. या खेळाडूला या स्पर्धेमध्ये तितक्याशी संधी मिळाली नाही फलंदाजीची, परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्येच एका इंटरेस्टिंग मॅच मध्ये, एका महत्वाच्या मॅच मध्ये त्याला या संधी मिळालेली आहे. पहिला चेंडू डॉट जरूर खेळलाय, परंतु शफल झाला. ऑन साइडला या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. बघा स्क्रीनवर पाहू शकता आमची एक कॅमेरामन टीम या ठिकाणी झोपलेली आहे. ड्रीम्स क्रिकेटची टीम आहे. बघा आराम सुद्धा आवश्यक असतो, कारण आराम नाही केला तर तुमच्या शरीराला, आरोग्याला इजा होऊ शकते. यावेळेला आपण पाहू शकता एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नाही, मी ड्रीम्स क्रिकेटचं कौतुक या करता करेल, कायदा सगळ्यांसाठी समान आहेत, त्यांची माणसं सुद्धा त्यांनी सोडली नाहीत. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आजची रात्र लक्षात राहण्यासारखी असेल. अलिबाग तालुक्यातील पहिलं समालोचन करायला मिळालं आणि खूप मजा. म्हणजे इकडले प्रेक्षक, इकडलं वातावरण, आयोजन आणि तुम्ही सर्व लक्षात राहण्यासारखं होतं. म्हणजे रात्रीची सकाळ कधी झालं कळलं नाही. हे आमचं सुद्धा भाग्य असेल, तुमच्यासोबत समालोचन करण्याची संधी सुद्धा आम्हाला मिळाली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. प्रसाद हा चेंडू सोडेल का? दिलाय प्रसाद रितेशला स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फक्त 5 मिनिटं थांब. एक षटकार मारून आलो. प्रसाद असंच सांगतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. छोटी गेंद. यासिन सर म्हणतात ना खोटी गेंद. तर नक्कीच ज्याचा तुम्ही उल्लेख केला तर असे कित्येक क्रिकेटर आहेत ज्यांनी पहिलं प्राधान्य आपल्या क्रिकेटला दिलेलं आहे आणि मग आणि आपण सगळेच जण आपल्या वैयक्तिक आयुष्यातून वेळ काढतो आणि क्रिकेटसाठी तो वेळ देतो, कारण तुमचं आमचं जे आयुष्य आहे हे क्रिकेटमय झालेलं आहे आणि या क्रिकेटच्या खेळाची चर्चा आपण 365 दिवस करत असतो. अगदी कपिलजी देखील माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ज्यांनी मात्र गेली 3 दिवस धावांचं धरण भरवलंय आपल्या कागदामध्ये समोर आणि खूप सारा डाटा ज्यांनी जमा केलेला आहे ते धरणे सर देखील आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल, कारण खऱ्या अर्थाने आपल्या समालोचकांना खूप जी रसद पुरवली जाते ना ते आमचे गुणलेखकच पुरवत असतात. त्यांचंही कौतुक. डिजिटल स्कोरिंग होते त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण काळानुरूप क्रिकेट बदललं आणि क्रिकेटमधली जी माध्यमं बदलत गेली आणि आता अलीकडे जर पाहिलं तर यूट्यूब नावाचं माध्यम आलं, सोशल मीडिया आली, आपलं टेनिस बॉल क्रिकेट आणखी प्रसिद्ध झालं. यावेळेला संयमाने हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. इकडे आतापर्यंत चांगली कामगिरी होत होती, परंतु इकडे शेवटचा बॉल त्यांनी मनात ठरवलंच होतं की मला फक्त केवळ ढकलायचं आहे आणि परंतु त्या प्रयत्नात जर पाहिलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. 2 षटकं संपतायत. धावसंख्या जर पाहिली तरी या ठिकाणी 26 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रसाद बघा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, कारण शेवटच्या चेंडूवर जो ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा सिंगल काढण्याचा प्रयत्न केला होता, प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आतमध्ये आल्यामुळे बॅक टू द बॉलर गेलेला आहे आणि तिथे मात्र प्रसाद थोडासा अडचणीमध्ये या ठिकाणी त्याच्या वाढ झाली होती. 18 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्क्रीनवर तुम्ही स्कोअर पाहू शकता. 26 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय RM सप्लायर झिराड विरुद्ध GD फाउंडेशन असा सामना चालू आहे. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेले. रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट दोनही समसमान आहेत. त्यामुळे या इक्वेशनवर आता चर्चा करावीच लागेल, कारण
18 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा तीच जबाबदारी हशिकेश माळी याच्यावर दिलेली आहे. वैयक्तिक खात्यातील दुसरं आणि अंतिम षटक. परंतु ही सेमीफायनलची मॅच पहा किती रंगात येताना पाहायला मिळालेत आणि अख्खं अलिबाग रात्र जागवलेली आहे या क्रिकेटच्या खेळापायी. आमच्या पंचांचंही कौतुक करावं लागेल. आपण तरी बसून असतो इकडे, त्यांना उभं राहून पंचांची कामगिरी करावी लागते. खूप सारे दर्दी प्रेक्षक आहेत ज्यांनी मात्र या आठवणी वर्षभर जाग्या राहतील, कारण हे क्षण आहेत ते आपल्या कॅमेऱ्यात कुणी टिपलेत, कुणी डोळ्यात साठवलेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. एक धाव तिकडे मिळणार आहे, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लगातारच्या 2 षटकारांनी सुरुवात झाली होती इकडे, परंतु त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. हशिकेश तेच गोलंदाज ज्यांनी कमबॅक केलं होतं आणि इकडे पाहू शकतो आपण धावसंख्या 27 झालेली आहे. तुमचं आमचं आयुष्य जर पाहिलं तर या ठिकाणी क्रिकेटमय होताना पाहायला मिळालंय. खूप सारा मित्र परिवार दिलाय आणि मित्र म्हणेल एवढं क्रिकेटमय झालंय की आता क्रिकेट काढलं आपल्या आयुष्यामधून तर जगणं देखील मुश्किल होईल. अशा पद्धतीचं क्रिकेटमय आपलं आयुष्य होताना पाहायला मिळालंय. कारण जरी कुठे गेलो तरी आपल्या सगळ्यांना एक ओळख मिळाली आहे आणि ती ओळख आहे क्रिकेटची. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा ती क्रिकेटची ओळख आहे आणि त्यामुळेच कधी कधी भाग्यशाली वाटतं की हे क्रिकेट आपल्या आयुष्यात आलं आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हणावं लागेल. आणि याच क्रिकेटने असंख्य असा मित्र परिवार देखील दिलाय, जो दिवसाही क्रिकेट पाहतोय, रात्री पाहतोय, पहाटे देखील पाहतोय. बघा ना, क्रिकेट हा तुम्हाला जगायला प्रवृत्त करत असतो. यावेळचा हा बॉल वेल लेफ्ट केलाय, वाईट बॉलचा इशारा. पंच जय पवार यांच्या माध्यमातून थोडेसे कसरत करताना मुठी थोड्याशा वळवल्या त्यांनी, दोन्ही हात समांतर केले, धाव अवांतर आलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हशिकेश माळी ज्याने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून आरएम सप्लायर संघाला या ठिकाणी कमबॅक करून दिलं होतं. या मॅच मध्ये सरळ बॅटने स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू सीमारेषा पार होणार. चौकार, 4 धावा. कमबॅक करताना पाहायला मिळते या ठिकाणी टीम जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन, त्यांनाही कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगली मॅच गरजेची आहे. दिलीपजी भोईर साहेब, छोटम सेठ हे नाव मात्र रायगड जिल्ह्यातील सगळ्यांच्याच परिचयाचं झालेलं आहे. हे क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेट खेळाडू, क्रिकेट जगणारे व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी या अलिबाग तालुक्याच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा ध्यास ज्यांनी घेतलेला आहे असे जिराडचे सुपुत्र छोटम सेठ यांची मात्र ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे या स्पर्धेची बातच काही न्यारी आहे. कारण एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी स्थानिक स्पर्धांमध्ये आतापर्यंत मी तरी अख्ख्या महाराष्ट्रात कुठे पाहिलेली नाहीये. तालुक्याच्या कारण असतात त्या ठिकाणी, काही ठिकाणी आयकॉन असतात, आयडॉल असतात, व्यावसायिक संघ असतात, परंतु स्थानिक स्पर्धेसाठी रात्रभर जागवणारे हे अलिबागकर आहेत आणि म्हणूनच अलिबागचा पॅटर्नच वेगळा आहे आणि आज तो पाहायला मिळाला इकडे. 16 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला पहा मनगटाच्या साह्याने फुलटॉस बॉल होता, हळूवार पद्धतीने ऑन साइडला स्टिअर केलं आणि तिकडे थोडीशी बिग स्पीड झाली आणि लगेच दुसरी धाव देखील घेतली गेली. या छोट्या छोट्या चुका खूप त्याचा फायदा या ठिकाणी घ्यायचा असतो आणि त्याच या ठिकाणी केलं गेलं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. बघा ना, प्रसाद हा शाळकरी वयामध्ये जर त्याच्याकडे विचार केला तर खो खो होता, त्यानंतर पोलीस दलामध्ये कार्यरत झाला आणि देतो. एखादी चुकी कशा पद्धतीने हेरायची आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा हे त्याला माहित आहे. यावेळचा हा बॉल काय घडलंय पहा. बॅट उडली आकाशामध्ये, चेंडू लागला स्टंपला. प्रसादला मैदान सोडावं लागेल. डीजे आपण पाहतोय, डीजे कालिदास यांचा सेटअप आपण पाहतोय, संपूर्ण त्यांची टीम पाहते. आमचा आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल ड्रोनच्या माध्यमातून त्या संपूर्ण टीमला या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि प्रसाद एका वेगळ्या शैलीमध्ये बाद झालाय. खरोखर ऍक्सिडेंट म्हणावं लागेल. प्रसादच्या माध्यमातून बॅट हातातून निसटली आणि बॅटची एज लागून विकेट किंवा यस्त्या स्टंप डिस्ट्रॉय झाले.
तर 65चा पाठलाग करायचा आहे. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन पाहायला मिळते. सातत्याने दोलायमान होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर प्रणित आलेले आहेत. यश आणि प्रणित यांना मात्र इकडे आपल्या टीमसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि पाहूयात अंतिम फेरी तर प्रत्येकाला गाठायची असते कारण चर्चा होताना पाहिलं. हे पाहू शकता आपण कौस्तुभ पाटील यांना. पहा आपली टीम असेल ना मग अगदी शाहरुख खान का होईना असू देत परंतु त्यांचं लक्ष मॅचवर असतं म्हणजे असतं आणि इकडे म्हणावं लागेल या ठिकाणी कौस्तुभ पाटील यांचं देखील लक्ष जरी लाईव्हवर लक्ष आहे त्यांचं परंतु आपल्या टीमचं काय होतंय याची सुद्धा धगधग 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 होते आहे. घार फिरते आकाशी आणि लक्ष तिचे पिल्लापाशी. बघा स्क्रीनवर पाहू शकाल dreamscricket.in चे CEO कौस्तुभ दादा आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. संपूर्णरित्या या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी आपल्याला सपोर्ट सुद्धा करत आहेत. प्रणित आलाय मैदानामध्ये मॅन फ्रॉम पेढांबे राईट हँड ओव्हर द विकेटने हशिकेश. यावेळेला फुलटॉस बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आणि तिकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. थोडासा दबाव मात्र या ठिकाणी आणखी वाढत जाणार आहे कारण धक्का बसलाय चौथा. काही प्रेक्षक नाचतायत. स्त्री वर्गामध्ये टाळ्यांचा कडकडाट होते जेव्हा गाणी वाजायला सुरू होतात. विकेट घेतल्यावर तिथे टाळ्यांचा कडकडाट होते. हे कौतुक करावं लागेल स्त्री वर्गाचं. प्रेक्षक वर्गातून आपण जर विचार केला तर काही प्रेक्षक वर्ग तिथे आलाय तो आल्यापासून तिथेच बसलाय उठलाय नाही. त्यांना माहित आहे एकदा उठलो की आपल्याला जागा मिळणार नाही. परंतु काही प्रेक्षक काही कारणास्तव घरी गेलेत. घरून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. लाईव्ह आपल्यासोबत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आणि लगातारच्या 2 विकेट त्यामुळे हशिकेश माळी शेवटच्या चेंडूवर हॅट्रिकवर असेल. तर पाहूया 34 धावा धावफलकावर आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 31. मॅच एवढी दूर नाहीये. होऊ शकते मॅच इकडनं सुद्धा. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन हा संघ एका बाजूला RM सप्लायर जिराड एका बाजूला. अंतिम फेरीमध्ये जर पाहिलं तर तेरोंडा जाताना पाहायला मिळाला आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार कोण तर ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. अभिषेक पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया हशिकेश पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी. 3 विकेट त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत परंतु पाहूयात बॉल बाकी आहे. 13 धावा करायच्या त्या 31. अंतिम टप्पा येऊ लागलेला आहे. सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वातील शेवटची रात्र. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडासा पुढे बॉल केला होता त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळले आणि आता मॅच बघता बघता जाऊन पोहोचली आहे शेवटच्या 12 बॉलवर. म्हणजे 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे. ती 30 प्रति षटकागडी 15 धावा बनवायच्या आहेत. मॅच मधील उत्कंठा आणखी वाढली आहे. ही मॅच सुद्धा चुरशीचीच होते कपिलजी. बघा ना जे रिक्वायर्ड रन रेट आहे सामना किंवा ही इनिंग सुरू होण्यापूर्वी 13चं होतं तिथे त्या ठिकाणी आता 15चं येऊन ठेवलेलं आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी आपण ॲटमॉस्फिअर पाहतोय. दवबिंदूने थोडं मैदान वेढलेलं आहे. तिथे मात्र इक्वेशन थोडंसं कठीण झालेलं आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. लाईव्हवर सुद्धा खूप सारे प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत. हे पहा स्क्रीनवर आपण प्रेक्षक पाहू शकता. खूप जल्लोष करतायत आणि त्यांचं सुद्धा कौतुक असेल आणि त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल आणि धन्यवाद सुद्धा मी त्यांना देईन कारण आमच्यासोबत तुम्ही लाईव्ह इथे मैदानावर इथे आलात आणि सर्व रसिक प्रेक्षकांकडून या ठिकाणी सर्व खेळाडूंना टाळ्यांचा कडकडाट शाबासकी मिळते आणि हे असणं सुद्धा आवश्यक असतं. कौतुकाची एक थाप एखाद्या प्लेयरला खूप मोठं सुद्धा करत असते आणि कॉन्फिडन्स सुद्धा बनवत असते. क्रिकेटच्या या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय. अख्खा भारत देश क्रिकेट वेडा आहे. इंग्रजांनी भारतात आणला आणि भारताचं कधी झालं कळलं देखील नाही हा क्रिकेटचा खेळ. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय अलिबाग नगरीमध्ये म्हणजे ज्याला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. खूप सारे संघ खूप सारे या ठिकाणी खेळाडू या अलिबागने दिलेले आहेत आणि तिकडेच एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक तर खेळताना पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत. एका जावेर समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी अब्बू यांना आपण जरूर पाहतोय. अक्षय म्हात्रे आणि कारण मला आठवते की राष्ट्रवादी चषक घाटकोपरची 10 लाखाची स्पर्धा धमाका दिल्लीच्या विरुद्ध ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती त्यांनी जबरदस्त म्हणजे कोणी विसरू शकणार नाहीये.
आणि इकडे आपण पाहू शकता स्वस्थळी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र जास्त सफल झाले, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं आणि काय सुंदर कॅच त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. जिजाऊ ड्रीम सोमर डीजे कालिदास अश्विनी सराब यांचं गाजलेलं गीत आणि आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये रनिंग कॅच आपण पाहिलेली आहे. यश मैदानामध्ये येतोय, यश जंगली बाद झालेला आहे आणि तिथे मात्र यश आलाय मैदानामध्ये. लेफ्ट हँडर बॅटर आहे. अभिषेकच्या समवेत आता फलंदाजी करावी लागेल. अडचणी महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात, नाहीतर कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते, राम वनवासाला कशाला गेले असते आणि तुम्ही आणि मी कामाला कशाला गेलो असतो. मग या अडचणींचा सामना करत असताना आता मात्र फलंदाजी करणारा संघ जेडी फाउंडेशन संघ थोडासा का होईना किंवा जास्तच अडचणीत सापडलेला आहे. आता या अडचणींना पार करण्यासाठी तुम्हाला मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागेल. 36 धावा धावफलकात 10 चेंडूमध्ये 29. म्हणजे या 4 चेंडूमध्ये जर का 1-2 मोठे फटके आले मॅच मध्ये मजा येईल आणि ते मात्र या ठिकाणी खेळावे लागणार आहेत तुम्हाला. पाहूया बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशला यश मिळेल का मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. हे 4 चेंडू खूप निर्णायक असतील. RM सप्लायर जिराड आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहू शकता जेडी फाउंडेशन. कोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर खेळलाय. लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 9 मध्ये जर पाहिलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. आणि जर तुम्हाला मॅच मध्ये यायचं असेल काहीतरी तुम्हाला इकडे आता वेगळे करावं लागणार आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहे, एका जिद्दीने खेळावं लागेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये यावं लागणार आहे. कारण ही वेळ, ही संधी 1 वर्ष पुन्हा नाही येणार आहे. गोलंदाज सज्ज सुहास थळे. गती परिवर्तित चेंडू आपण म्हणतो ना, या व्हेरिएशन ओळखण्यासाठी लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर असं म्हणतो ना, आणि त्या गोष्टींचा अवलंब करायला लागेल. कारण आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी किशोर आला त्याने 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेळले आणि धावसंख्येला 65 पर्यंत नेऊन ठेवलं आणि तो मोमेंटम गोलंदाजी करत असताना त्याचा त्यांनी यूज केला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक चांगली स्थिती RM सप्लायर झिराड संघाची आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला पहा पुन्हा थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॉलला उंची होती, थोडासा पुढे केला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गती कमी असल्या कारणाने टायमिंग नाही होऊ शकलं. डॉट बॉल, दबाव आणखी वाढवलेला आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. ही मॅच ऑन ठेवण्यासाठी या बॉलवर मोठा फटका अपेक्षित आवश्यक आहेच आहे सुहास यश यांच्यासाठी. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे येतात क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक मोहरा या ठिकाणी गाराद होतोय. आता चार्ज झालेले आहेत, त्यांची झोप उडलेली आहे. कारण अशा पद्धतीच्या ज्या मॅचेस होत असतील तर कोणाची झोप उडणार नाहीये. आणि विकेट गेल्यानंतर गाणं कोणतं लावतायत, लो चली में अपने देवर की बारात लेके. रिप्ले मध्ये पाहू शकता रितेश मात्रेने कशा रीतीने झेल पकडला. सेलिब्रेशन तर आवश्यक होतं. तिथे प्रेक्षक पहा आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना खांद्यावर घेऊन या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत. अलिबाग प्रीमियर लीगचं हे मैदान पाहते, भव्य दिवस स्टेज. हा प्रेक्षक पहा तोंड उघडं ठेवून या ठिकाणी झोपलाय. अरे कदाचित तोंडामध्ये काही जाऊ शकेल. हा बघा ना, तोंड उघडायला किंवा तोंड बंद करायला लावणारी मॅच आहे. इक्वेशन पहा, शेवटचं षटक बाकी आहे आणि मोये मोमेंट. तर माझ्या मते खूप साऱ्या रील्स, खूप सारे स्टेटस बनतील याच्यातूनच कटिंग करून उद्या. आणि इकडे आपण पाहू शकता स्टिकर्स बनतील. यस. आणि इकडे मॅच थोडीशी आता लांबली आहे, कारण मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 27. पाहूयात पहिल्या 1-2 बॉलवर मॅच अवलंबून असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अभिषेक प्रयत्न करतायत. जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन अख्ख्या स्पर्धेमध्ये चांगलं खेळलंय. अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे, चांगलं खेळावं लागणार आहे. समोर जर पाहिलं तर सुशील येतात गोलंदाजीसाठी.
हो, पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी फिरक घेतली, नक्कीच चेंडूच्या रेषेत नव्हते आणि त्यामुळे पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव आलाय. अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल, कारण भोसले वॉरियर्स थेरोंडा अगोदरच फायनल मध्ये वाट पाहत आहेत आमच्या विरुद्ध कोण येणार खेळायला. यावेळी आपण पाहू शकता फटका आणखी एकदा फसलाय आणि मॅचची औपचारिकता आता केवळ शिल्लक राहिलेली आहे. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. स्क्रीनवर तुम्ही जरूर पाहिलेलं आहेत ज्या पद्धतीने निशांत कडवेने सांगितलं की आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाक, तिथे यॉर्कर चेंडू टाकला आणि चेंडू मारत असताना टायमिंग साधलं नाही आणि तिथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झालाय. निशांत पाटील मैदानामध्ये आले, ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये 3 विकेट 2 धावांचं षटक टाकलं आणि त्यांना आता फलंदाजी करावी लागेल. जिथे इक्वेशन आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फटका तर मारलाय मिड विकेट रिजन मध्ये, 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल. हर्षिकेश माळी चेंडूच्या खाली आलाय आणि तिथे धाव घेतली जाते. फक्त आणि फक्त एक धाव. इक्का दुक्का निकालने से अब कुछ नहीं होगा, चौको छक्कों की आतिशबाजी करनी ही पडेगी. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली अलिबागमध्ये समालोचन करण्याची, त्यामुळे आयोजकांचा मनापासून आभारी असणार आहे. तुम्ही बऱ्यापैकी सांभाळून घेतलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर ही स्पर्धा वाखाणण्याजोगती राहिली. या स्पर्धेतील प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मात्र प्रेक्षक आले. आम्हालाही त्याचा मोह आवरला नाही. आल्या आल्या पहिली सेल्फी घेण्यापासून हा मंच असेल, या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणची लाईट्स म्हणा, या ठिकाणचे प्रेक्षक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक, सकाळपर्यंत जागलेले प्रेक्षक म्हणा, या स्पर्धेसाठीचे बनवले गेलेले किट्स असतील, या सगळ्या गोष्टी, लाईव्ह कव्हरेज असतील, या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोगत्या राहिल्या या स्पर्धेमध्ये आणि तीच गोष्ट आम्ही या ठिकाणावरून घेऊन जाऊ आणि अंतिम फेरीच्या दिशेने मात्र या ठिकाणी आता वाटचाल होताना पाहायला मिळते RM सप्लायर जिराड संघाची. आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर भोसले वॉरियर्स थेरोंडा ऑलरेडी रेडी आहेत, परंतु औपचारिकता अजूनही बाकी आहे, कारण 2 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. छोटम शेट यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. एवढं भव्य दिव्य एक क्रिकेट व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. क्रिकेटसाठी काहीही आणि आपल्या तालुक्यातील क्रिकेटला एक उभारी मिळावी एक आणि त्यासाठी मात्र हे प्रयत्न त्यांचे या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि ही औपचारिकता मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. भोसले वॉरियर्स थेरोंडा आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील RM सप्लायर जिराड संघ अंतिम फेरीत दाखल होताना पाहायला मिळतोय. तर